मान्सूनची वाटचाल आजही झाली नाही। मान्सून एकाच जागेवर होता। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, तर विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात अतिउष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। तर मध्य महाराष्ट्रात काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे। राज्यातील काही भागात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलाय। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी पावसाची शक्यता आहे। अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात उद्या, तर पुणे जिल्ह्यात आजपासून 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात आज आणि उद्या वादळी पावसाची शक्यता आहे, तर त्यानंतर 3 दिवस ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड आणि लातूर जिल्ह्यात आज वादळी पावसाचा, तर उद्या हलक्या पावसाची शक्यता आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात आज आणि उद्या अतिउष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यानंतर 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय। मान्सूनने आजही पुढे वाटचाल केली नाही। मान्सूनच्या वाटचालीसाठी मात्र पोषक हवामान आहे, त्यामुळे मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये अंदमान समुद्राचा उरलेला भाग, नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, कोमोरिन भाग, नैऋत्य आणि आग्नेय बंगालचा उपसागर आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रो1ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।